संघासाठी या दोघांना चांगला खेळ करताना आपण पाहत आलो. तेच दोन खेळाडू आज महत्त्वपूर्ण मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ आपल्या संघासाठी करतील याची देखील अपेक्षा असेल ती म्हणजे कुमार तुर्बे संघाच्या सर्वच्या सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना देखील. कारण या मॅच मधून जो संघ जिंकेल तो थेट या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. पहिल्या दिवसामध्ये चोळेगाव या संघाने तर या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. विक्रांत पाटीलचा विचार केला तर कालचा पूर्णपणे दिवस त्याने आपल्या नावावर केला. कालच्या दिवसामध्ये 100हून अधिक जास्त धावा करणारे दोन फलंदाज होते. एकीकडे विचार केला तर विक्रांत पाटील याने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत फलंदाजी करत असताना सर्वाधिक जास्त धावा बनल्यात आणि दीपक याने देखील काल 100 गाठी गाठ 100हून जास्त धावा या स्पर्धेमध्ये बनवल्यात. त्यानंतर हर्षल बडवी सारसोळे संघाचा गोलंदाज त्याने देखील या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन षटक इथे टाकलं. आणि आजच्या दिवसामध्ये फार्म 11 भोनकोडे या संघाविरुद्ध खेळत असताना चांगलं कमबॅक केलं ते म्हणजे कुमारलेन तुर्बे या संघाने कुठेतरी फार्म बोनकडे संघासोबत खेळत असताना पहिल्या 3 षटकामध्ये 18 ते 20 धाव बनल्यानंतर कुणाला तरी वाटलं की एक मोठा उलटफेर या स्पर्धेमध्ये बघायला भेटेल. पण त्यानंतर शेवटच्या 2 षटकामध्ये नमित, राहुल, हेमंत तसंच समीर या तिन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी करून कुमारलेन तुर्बे संघाला कमबॅक करून दिला आणि तो सामना त्याने जिंकला. त्यामुळेच कुठेतरी आता शेवटच्या मॅच मध्ये ते 2 हात करताना दिसतोय कुमार इलेव्हन तुर्बे आणि सागर इलेव्हन युनायटेड ऐरोली या दोन संघांमध्ये 4 षटकांचा सामना. सागर इलेव्हन युनायटेड ऐरोली संघाकडून गोलंदाजी करताना आपल्याला दिसेल गोलंदाज वैभव. त्याच्या समोर असेल नवी मुंबईचा कोहिनूर भूषण पाटील. अनेक रेकॉर्ड ज्या खेळाडूच्या नावावर आहेत ओपन क्रिकेटमध्ये देखील खूप चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून पाहायला भेटतो. हानन प्रीमियर लीग कतार अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये यश बिशा लायन्स ओमान सोबत खेळत असताना 10PL सारखी मोठी स्पर्धा ज्या खेळाडूने जिंकली तोच खेळाडू भूषण पाटील सध्या स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटतोय. आल्याला पहिला चेंडू यावेळी फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल इथे पाहायला भेटतोय. भूषणच्या बॅट मधून येतो षटकार क्रमांक पहिला आणि सुंदर फटका म्हणावा लागेल. कुठेतरी शॉर्ट पिच चेंडू होता बॅक फुटवर गेला आणि त्या चेंडूला पुल केला आणि पूल इथे मात्र सक्सेसफुल ठरताना आपल्याला पाहायला दिसतंय. षटकाराने इथं आपलं अकाउंट ओपन केलं गेले फलंदाज भूषण याच्या माध्यमातून कुठेतरी वैभव याच्या पहिल्या चेंडूवरती ते हल्ला चढवला गेलाय. फलंदाज भूषण याच्या माध्यमातून नेहमीच जेव्हा जेव्हा या मैदानावर भूषण खेळतो एक चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला भूषण पाहायला भेटतो आणि या मॅच मध्ये देखील षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलंय. दुसरा बॉल गोलंदाज वैभव याचा यावेळी फुलटॉस चेंडू होता बिगिट करण्याचा प्रयत्न स्वतःवर नाखुश दिसतोय फलंदाज. सिंगल नाही तर स्ट्राईक रोटेट केले गेले. या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 2 चेंडू टाकले ते म्हणजे गोलंदाज वैभव याने 7 धावा खर्च केल्यात. कुमार इलेव्हन तुर्बे या संघाची धावसंख्या देखील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 असे आपल्याला पाहायला भेटते. आता स्ट्राईकवर आलाय म्हणजे फलंदाज रवी. हा देखील एक आक्रमक फलंदाज नवी मुंबई इंडियन्स क्रिकेट मधील एक अव्वल ऑलराऊंडर खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणून समजला जाणारा फलंदाज रवी मात्रे. भूषण आणि रवी अशी सध्या जोडी टीम कुमार इलेव्हन तुर्बे या संघाच्या माध्यमातून लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला भेटतंय. पहिल्या 2 मॅच मध्ये विचार केला तर नमित आणि भूषण सध्या अशी जोडी कुमार इलेव्हन तुर्बे या संघाकडून आपल्याला पाहायला भेटत होती. पण तिसऱ्या मॅच मध्ये कुठेतरी इथं चेंज करण्याचं काम केलंय कॅप्टन समीर याच्या माध्यमातून. बघूया रवी ही 2 स्ट्राईक तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज वैभव. पहिला बॉल यावेळी फलंदाज रवीसाठी बिगिट करण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल फेकेल तेव्हा परत एक धाव तर ते धावून कंप्लीट गेले गेले. या सिंगलने फलंदाज रवी याने देखील आपलं अकाउंट ओपन केलं गेलंय आणि संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. वैभव सध्या या गोलंदाजावर प्रेशर असेल कारण समोर देखील एक मोठा फलंदाज आहे आणि या प्रेशरमध्ये वैभवला नक्कीच निखरावं लागेल जर आपल्या संघाला हा सामना जिंकून द्यायचा असेल तर. भूषणची विकेट या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट असेल गोलंदाज वैभवच्या दृष्टिकोनातून. चौथा बॉल यावेळी सोडून दिलाय. आमचे पंच विघ्नेश आम्हाला कळवतात येस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईटच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली बिनबाद 9. 3 चेंडू आतापर्यंत हाताळण्यात आलेत गोलंदाज वैभव याच्या माध्यमातून आणि 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्याने. भूषण विचार केला तर 7 या धावसंख्येवरती सध्या या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला भेटतोय. चौथा चेंडू गोलंदाज वैभव याचा यावेळी सरळ बॅटने खेळलाय लॉंगन वरून क्षेत्ररक्षक धावेल त्यापर्यंत एक धावच्या धावून रनआउटची संधी असेल पण ते सिंगल कंप्लीट गेले. कुठंतरी जर गोलंदाजाने हा चेंडू जर पकडला असता तर कुठेतरी वेगळं चित्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटलं असतं. पण सुंदर क्षेत्ररक्षक देखील करण्यात आलंय ते म्हणजे गोलंदाज क्षेत्ररक्षक प्रतीक याच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती पहिलं षटक सध्या मार्गावर आपल्याला पाहायला भेटतंय. 2 चेंडूचा खेळ या महत्वपूर्ण मॅच मध्ये पहिल्या षटकातील पहिल्या डावातील शिल्लक असेल. यावेळी चेंडूला सोडून दिलाय. डॉट बॉल पाहायला भेटतोय.
उंचीचा पूर्णपणे वापर करताना दिसला. या चेंडूवरती गोलंदाज वैभव डॉट बॉल पाहायला भेटलाय. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल पहिल्या षटकातील. रवी मात्रे 1 या धावसंख्येवरती सध्या या मॅच मध्ये खेळताना पाहायला भेटतं. 2 चेंडूचा सामना त्याने केलाय. शेवटचा चेंडू यावेळेस फुलटॉस चेंडू होता, फ्लिक केलाय पंचांकडे. अपील तर केली गेली. बघूया पंचांचा इशारा. त्या चेंडूवरती किती धावा देत आहेत पंच. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेले आणि इथे रिव्ह्यूची मागणी केली ती म्हणजे पंचांनी. कुठेतरी साठी तर रिव्ह्यूची अपील करण्यात आली आहे फलंदाज रवी मात्रे यांच्या माध्यमातून. बघूया थर्ड अंपायरचा डिसिजन काय येतोय. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्याचं काम केलं जात आहे. युट्यूबच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज सलग 2 दिवस जीटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. आणि ते तिसऱ्या पंचांचा निर्णय इट इज नो बॉल. नो बॉलचा इशारा येतो इथे पंचांच्या माध्यमातून. कुठेतरी चेंडूची उंची जास्त असल्यामुळे पंचांचा इशारा येतो. येस इट इज फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू असेल. फलंदाज भूषण पाटील यासाठी एक सुवर्ण संधी म्हणावी लागेल ते म्हणजे फलंदाज भूषण साठी. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 12 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला भेटतोय. फ्री हिटचा चेंडू फलंदाज भूषण साठी नक्कीच या फ्री हिटच्या चेंडूचा जास्तीत जास्त फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजे फलंदाज भूषण. वैभव याच्या माध्यमातून एक बिमर टाकण्यात आलाय आणि फ्री हिटची संधी आली आहे ती म्हणजे फलंदाज भूषण याला. फ्री हिटचा चेंडू गोलंदाज वैभव याचा यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सुंदर झेल तर पकडला गेलाय पण फ्री हिट असल्यामुळे कुठेतरी इथं भूषण पाटील इथे मात्र बचावला गेलाय. सुंदर झेल मानावं लागेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पण फ्री हिट असल्यामुळे भूषण पाटील हा बचावला गेलाय. अशा प्रकारे एक षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक महत्वपूर्ण मॅच मध्ये टीम कुमार 11 तुर्बे संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धाव बनल्या ते म्हणजे बिनगडी बाद 13 अशी धाव संख्या सध्या आपल्याला पाहायला भेटते. भूषण पाटील संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 13 अशी धावसंख्या सध्या आपल्याला धावफलकावर पाहायला भेटते. वैभव याने पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. भूषण
एक उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलाय. रवी मात्रे 2 या धावसंख्येवरती सध्या खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय. दुसरं षटक घेऊन येईल तो म्हणजे गोलंदाज शशांक सध्या गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल. टीम साईसागर युनायटेड ऐरोली या संघाकडून. तसेच बोनकडे गावचे ज्येष्ठ समाजसेवक तसेच माजी परिवहन सभापती नवी महानगरपालिका माननीय श्री हनुमंतजी दळवी साहेब यांचं इथं आगमन होतंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. शशांकचा पहिला बॉल, यावेळेस चेंडू काहीसा खाली राहतोय. डॉट बॉल पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडूवर षटकार इथं अकाउंट ओपन केलं होतं म्हणजे फलंदाज भूषण याने. त्यानंतर कुठेतरी शांत ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालंय ते म्हणजे टीम साईसागर युनायटेड ऐरोली या संघाच्या गोलंदाजांना. पण यावेळीच भूषणनी पुन्हा एकदा पुल केलाय चेंडू हवेमध्ये आणि ते झेलबाद होतोय तो म्हणजे फलंदाज भूषण पाटील. धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे पहिला टीम कुमार 11 तुर्बे या संघाला भूषणच्या स्वरूपात एक मोठा धक्का, मोठा हादरा मानावा लागेल तो म्हणजे तुर्बे या संघाला. भूषणने या मॅच मध्ये विचार केला तर षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं होतं, पण त्यानंतर पूर्णपणे रोखून ठेवलं होतं ते म्हणजे टीम साईसागर 11 युनायटेड ऐरोली या संघाच्या गोलंदाजांनी. आणि इथे कुठेतरी भूषण आता मात्र बाद झालाय. एक मोठा धक्का लागलाय तो तुर्बे या संघाला भूषणच्या स्वरूपात. धक्का क्रमांक पहिला टीम कुमार 11 तुर्बे या संघाला धावसंख्या स्थिरावली. भूषणचा विकेट गमावल्यानंतर 13 या धावसंख्येवरती. एक महत्वपूर्ण विकेट भेटली आहे ती म्हणजे गोलंदाज शशांक याला. पहिला चेंडू शशांकने ज्यावेळेस टाकला त्यावेळेस चेंडू कुठेतरी थोडासा खाली राहिला. डॉट बॉल पाहायला भेटला. त्यानंतर दुसरा चेंडू अकुटपचा चेंडू होता. तर चेंडूचा पूर्णपणे फायदा उचलण्यामध्ये यश प्राप्त नाही झालं ते म्हणजे फलंदाज भूषण याला. त्यामुळे कुठेतरी डीप मिड विकेटला झेल देऊन बाद झालाय तो म्हणजे फलंदाज भूषण. धक्का क्रमांक पहिला लागला तो कुमार 11 तुर्बे या संघाला. धावसंख्या 13 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला भेटते. भूषण बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय नवीन फलंदाज कुमार 11 तुर्बे या संघाकडून. इनेट नंबर 3 समीर. नंबर 3 पोझिशनचा विचार केला तर अतिशय खूप महत्वाची पोझिशन आपल्याला पाहायला भेटते नेहमीच भारतीय संघासाठी. विराट कोहलीला आपण जवळजवळ 10 ते 12 वर्ष झाले नंबर 3 या पोझिशनवर खेळताना पाहत आलो आहोत. आज समीर देखील कुमार 11 तुर्बे या संघासाठी नंबर 3 पोझिशन वरती आपल्याला पाहायला भेटते. कुठेतरी नमित याला आज कुठेतरी खाली खेळवण्याचं काम केलं जात आहे आणि प्रमोशन दिलं गेलंय ते म्हणजे फलंदाज समीर याला. शशांक याला एक यश प्राप्त झाले आपल्या गोलंदाजीवर. यावेळेस आलेला बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडू अडत आहे तोपर्यंत समीरने इथं आपलं अकाउंट ओपन केले गेले. अशा प्रकारे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर टीम कुमार 11 तुर्बे या संघाची धावसंख्या झाली 14. एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी गमावल्या भूषण पाटीलच्या स्वरूपात. आता रवी मात्रे याला पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल तर भूषण पाटील बाद झाल्यानंतर. यावेळी स्लोवर फुलटॉस होता, फ्लिक केलाय चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. क्षेत्ररक्षक चेंडू आडवेल फेकेल तेव्हापर्यंत एक धाव इथे धावून कंप्लीट केले गेले. या एक धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. शशांक चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत ते म्हणजे गोलंदाज शशांक याने. एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवलाय आणि मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय ते म्हणजे कुमार 11 तुर्बे या संघाच्या फलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये 13 धावा वैभवने खर्च केल्या आणि आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा फक्त खर्च केल्यात 4 चेंडूमध्ये. गोलंदाज शशांक याने 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. आता कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल टीम कुमार 11 तुर्बे संघाच्या फलंदाजांना. 5वा चेंडू गोलंदाज शशांक याचा. यावेळी स्लोअर वन होता, फिंगर रोल केल्या होत्या डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आडवेल तोपर्यंत चेंडू गेलाय वन बाउंड सीमारेषा पार चौकार. फलंदाज समीर याच्या माध्यमातून चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. हा चौकार कुठेतरी धावफलक वाढवेल तर म्हणजे टीम कुमार 11 तुर्बे या संघाचं धावसंख्या जाऊन पोहोचते चौकारच्या मदतीने 19 या धावसंख्येवरती. आता दुसऱ्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी करतोय षटकामध्ये गोलंदाज शशांक. समीर याच्या माध्यमातून चौकार पाहायला भेटलाय. यावेळी फ्लिक केलाय, खडेखडे फ्लिक केलाय आणि चेंडूला पाठवतो म्हणजे डीप कॉर्नरच्या दिशेने षटकार. चांगला फटका म्हणावा लागेल. कुठेतरी चेंडू पायामध्ये टाकला होता, त्याला हलक्या हाताने मनगटाच्या सहाय्याने फ्लिक केला आणि चेंडूला पाठवलं होतं म्हणजे सीमारेषा पार षटकार. या षटकारच्या मदतीने
2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 25 या धावसंख्येवरती. एक महत्त्वपूर्ण विकेट कुठेतरी गमावलाय भूषण पाटील याच्या माध्यमातून. कुठेतरी आता मागच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यानंतर कुठेतरी धावफलक वाढताना दिसलंय ते म्हणजे कुमार 11 तुर्भे या संघाचं. कारण नक्कीच या मॅच मध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल कुमार 11 तुर्भे संघाला जर या मॅच मध्ये चांगला खेळ करायचा असेल तर. कारण समोर देखील साई सागर 11 युनायटेड ऐरोली संघ एक चांगला संघ आपल्याला पाहायला भेटतोय. मागच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी भूमिका 11 चिरले सारख्या एक चांगल्या संघाला पराभूत केलं. साईसागर 11 युनायटेड ऐरोली संघाचा सर्वेश याने मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता. तो देखील एक चांगला फलंदाज आपल्याला दुसऱ्या डावामध्ये साईसागर 11 युनायटेड ऐरोली या संघाच्या माध्यमातून पाहायला भेटेल. रवी मात्रे सध्या कुठेतरी या मॅच मध्ये एकही मोठा फटका रवी मात्रे याच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटला नाही. रवी मात्रे याच्याकडून देखील मोठी खेळीची एक अपेक्षा असेल टीम कुमार 11 तुर्भे या संघाची. कारण जर कुमार 11 तुर्भे संघाचा विचार केला तर रवी मात्रे आणि भूषण पाटील बॅकबोन म्हणून समजले जातात नेहमीच कुमार 11 तुर्भे या संघासाठी. पण आज भूषण पाटील कुठेतरी लवकर बाद झाल्यानंतर पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी ही रवी मात्रे याला आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. समीर याचा विचार केला तर 3 चेंडूचा सामना या मॅच मध्ये त्यांनी केलाय. 11 या धावसंख्येवरती तो खेळतोय. अजून देखील 2 षटकाचा खेळ या पहिल्या डावामध्ये शिल्लक असेल. आणि तिसरं षटक घेऊन आला आता गोलंदाज दिवेश कर्णधार टीम साईसागर 11 युनायटेड ऐरोली संघाचा. कर्णधाराला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. पण समोर देखील रवी मात्रे सारखा एक आक्रमक फलंदाज सध्या आपल्याला खेळपट्टीवर पाहायला भेटतोय. दिवेश टू रवी असा सामना सध्या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू फलंदाज रवी मात्रेसाठी. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक कुठेतरी इथे खराबपैकी म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि या खराबपैकीचा फायदा उचललाय ते म्हणजे दोन्ही फलंदाजांनी 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली 27. एक गडी गमावल्यानंतर कुठेतरी भूषण पाटील याची विकेट गेल्यानंतर कुठेतरी बॅकफुटवर आला होता कुमार 11 तुर्भे संघ. पण त्यानंतर एक षटकार आणि एक चौकार मारून समीर याने कुमार 11 तुर्भे या संघाला पूर्णपणे कमबॅक करून दिलं या मॅच मध्ये. त्यामुळेच कुठेतरी धावसंख्या देखील सध्या आता चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला तुर्भे या संघाच्या माध्यमातून पाहायला भेटते. 27 या धावसंख्येवरती भूषण बाद झाल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप होते ती म्हणजे फलंदाज रवी मात्रे आणि समीर याच्या माध्यमातून. समीर आज याला कुठेतरी प्रमोशन देण्यात आलंय. कारण भरपूर सामन्यामध्ये आपल्याला नमित किंवा हेमंत यांना वरती फलंदाजी करताना आपण पाहत आहोत. पण आज कुठेतरी समीर याला संधी देण्यात आली आहे तुर्भे या संघाच्या माध्यमातून आणि संधीचं पूर्णपणे सोनं केलंय आता तर या मॅच मध्ये फलंदाज समीर याने. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि इथे झेल सोडला गेलाय फलंदाज रवी मात्रे याचा. रवी मात्रे याला जीवनदान भेटतंय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावाने संघ जाऊन पोहोचला 29 या धावसंख्येवरती. पहिल्या दिवसामध्ये विचार केला तर सावळे संघाने विक्रांत पाटील याचे देखील 2 झेल सोडले होते. त्यानंतर 75 धावसंख्येची विस्फोटक खेळी विक्रांत पाटील याने आपल्या संघासाठी केली होती. आणि या मॅच मध्ये देखील रवी मात्रे याला जीवनदान भेटले. बघूया मिळालेल्या जीवनदानाचा कितपत फायदा उचलतो या महत्वपूर्ण मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. कोणत्याही प्रकारचं फुटवर्क सध्या या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटलं नाही. इथे बाईकच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला भेटते. या एक धावाने संघ जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्येवरती. तिसरं षटक सध्या मार्गावर आपल्याला पाहायला भेटते. अजून देखील 3 चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकामध्ये शिल्लक असेल. चांगलं षटक म्हणावं लागेल गोलंदाज दिवेश याचा. कर्णधार मंच बडा जो सरपंच खडा. आणि आज सामना देखील खूप मोठा आहे. आणि जर या टीमचा सरपंच कोण असेल ना तो नक्कीच कर्णधार दिवेश असेल. कारण कॅप्टन नॉक देखील त्याला नक्कीच आपल्या संघासाठी खेळण्याची गरज देखील असेल ज्यावेळेस फलंदाजीसाठी तो येईल. पण आता गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागले. चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 31. लॉस ऑन 1 विकेट. आतापर्यंत विचार केला तर या तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू टाकण्यात आलेत कॅप्टन दिवेश याच्या माध्यमातून. आणि 6 धावा फक्त खर्च केल्या त्या तिसऱ्या षटकामध्ये. 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. समोर फलंदाज समीर. यावेळी फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतलाय तो म्हणजे फलंदाज समीर याने आणि चेंडूला पाठवलंय तो म्हणजे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमा रेषा पार षटकार. फुलटॉस चेंडू होता. कुठेतरी चुकी केली म्हणावी लागेल गोलंदाज दिवेश यांनी.
आणि त्या चुकीचा पूर्णपणे फायदा उचललाय तो म्हणजे फलंदाज समीर याने. आणि या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय आता 37 या धावसंख्येवरती. फुलटॉस चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतला गेलाय. फलंदाज समीर याने शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथं शिल्लक असेल. कुठेतरी पहिले 4 चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये एकही मोठा फटका खेळू दिला नव्हता. तो म्हणजे गोलंदाज दिवेश यांनी. त्यानंतर 5व्या चेंडूवर चूक केली. फुलटॉस प्रकारचा चेंडू टाकला. त्या चुकीचा पूर्णपणे फायदा उचलला गेला. तर फलंदाज समीर याच्या माध्यमातून. आणि आता तिसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. समीर सध्या चांगली फलंदाजी करतोय या मॅच मध्ये टीम कुमार तुर्बे या संघासाठी. शेवटचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक महत्वपूर्ण मॅच मध्ये कुमार 11 तुर्बे हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना भूषण पाटीलच्या स्वरूपात एक मोठा महत्वपूर्ण विकेट त्यांनी गमावला. त्यानंतर बॅकफुटवर गेला होता संघ. त्यानंतर समीर ज्यावेळेस फलंदाजी करण्यासाठी आला, तुर्ब्या संघ पूर्णपणे बॅकफुटवर होता. त्यानंतर रवी म्हात्रे आणि समीर या दोघांनी एक चांगली पार्टनरशिप आपल्या संघासाठी केली आणि सध्या आता चांगल्या स्थितीमध्ये पाहायला भेटतोय. टीम कुमार 11 तुर्बे या संघ 37 या धावसंख्येवरती एक गडी त्यांनी गमावलाय. तर शेवटचं षटक असेल. या शेवटच्या षटकामध्ये नक्कीच 15 ते 20 धावा जमवण्याचा प्रयत्न करतील टीम कुमार 11 तुर्बे या संघाचे फलंदाज. कुठेतरी 55 ते 50 जर धावा बनवल्या तर नक्कीच मॅच मध्ये टफ फाईट आपल्याला पाहायला भेटेल. कारण समोर देखील चांगली फलंदाजी टीम साई सागर 11 युनायटेड ऐरोली या संघाची आपल्याला पाहायला भेटते. दुसऱ्या डावामध्ये चौथा षटक घेऊन होतो तो म्हणजे गोलंदाज प्रतीक, एक उंचपुरा गोलंदाज टीम साई सागर 11 युनायटेड ऐरोली संघाच्या माध्यमातून. त्याच्या समोर आहे फलंदाज रवी म्हात्रे. आता रवी म्हात्रेला देखील आपले हात पूर्णपणे खुले करावे लागतील या मॅच मध्ये. यावेळेस पहिला चेंडू खडे खडे बिग हिट केलाय रवी म्हात्रे. स्टायलिश चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार षटकार. चांगली सुरुवात म्हणावी लागेल चौथ्या षटकाची रवी म्हात्रेच्या माध्यमातून. एक षटकार आपल्याला पाहायला भेटतोय. जो रवी म्हात्रे पहिल्या 3 षटकामध्ये आपल्याला पूर्णपणे शांत दिसत होता, तोच रवी म्हात्रे एक शेवटच्या षटकामध्ये आता कुठेतरी आपले हात पूर्णपणे खुले करताना दिसतोय. कारण रवी म्हात्रे एक आक्रमक फलंदाज आहे. कुठेतरी स्ट्रगल करताना आपण त्याला पहिले 3 षटक, पण ज्यावेळेस महत्वपूर्ण फटक्याची गरज होती त्याच वेळी रवी म्हात्रेच्या बॅटमधून आपला षटकार पाहायला भेटतोय. आणि गोलंदाज प्रतीक याच्यावरती हल्ला चढवला गेलाय फलंदाज रवी म्हात्रेच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक बिगिट तर केला गेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक शशांकच्या डोक्यावरून इथे पाहायला भेटतं बॅक टू बॅक दुसरा षटकार रवी म्हात्रेच्या माध्यमातून. आता नक्कीच म्हणावं लागेल रवी म्हात्रे इज ऑन फायर. आता कुठेतरी सेट होऊन पूर्णपणे आपले इरादे स्पष्ट केलेत. या 2 षटकार मारून रवी म्हात्रे यांनी चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. फलंदाज रवी म्हात्रे याची मी मगाशीच तुम्हाला म्हटलं होतं, रवी म्हात्रे याला एक जीवनदान भेटलं होतं आणि त्या जीवनदानाचा आतापर्यंत पूर्णपणे फायदा उचललाय या मॅच मध्ये. आणि संघ जाऊन पोहोचलाय 49 या धावसंख्येवरती. प्रतीक याच्यावरती हल्ला चढवला गेलाय. षटकार जे बघू हॅट्रिक पूर्ण करेल का. यावेळेस बिग हिट पुन्हा केलाय बॅक टू बॅक तिसरा षटकार. आणि षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली ती म्हणजे फलंदाज रवी म्हात्रेच्या माध्यमातून. सुंदर फटकेबाजी म्हणावी लागेल. 55 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला तो म्हणजे टीम कुमार 11 तुर्बे हा संघ. शेवटच्या षटकामध्ये सध्या महागला ठरताना दिसलाय तो म्हणजे गोलंदाज प्रतीक. कारण समोर देखील एक आक्रमक फलंदाज रवी म्हात्रे. ज्या प्रकारे आपण पहिल्या 3 षटकामध्ये बघितलं तर पूर्णपणे शांतता पद्धतीचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं गेलं होतं. कारण समीर चांगली फटकेबाजी करत होता, पण शेवटच्या षटकामध्ये लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला भेटलेत. आतापर्यंत 6 चेंडूचा सामना 10 चेंडूचा सामना फलंदाज रवी म्हात्रे याने केलाय आणि 26 या धावसंख्येवरती सध्या खेळताना दिसतोय. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं कुमार लिओन तुर्बे संघाचा विचार केला तर रवी म्हात्रे आणि भूषण पाटील बॅकबोन म्हणून समजले जातात दोन्ही खेळाडू. भूषण बाद झाल्यानंतर पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यावर घेताना दिसलाय फलंदाज रवी म्हात्रे. पण यावेळी सुंदर चेंडू कमबॅक केलं गेलंय गोलंदाज प्रतीक याच्या माध्यमातून. डॉट बॉल पाहायला भेटतोय. कुठेतरी 3 षटकार मारल्यानंतर दडपणाखाली आला होता गोलंदाज प्रतीक. आता कुठेतरी दडपणा घालून एक चांगल्या स्थितीमध्ये येण्याचं काम करतोय गोलंदाज प्रतीक. यावेळेस सोडून दिलाय चेंडू. बघूया पंचांचा इशारा होता. येस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्येत झाले 56. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. डॉट बॉल पाहायला भेटतोय. धावसंख्या स्थिरावली 56 या धावसंख्येवरती. पहिल्या डावातील शेवटच्या षटकातील एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार मारल्यानंतर 2 लागोपाठचे डॉट बॉल टाकण्यात आले गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक शशांक झेल खाली आणि शेवटच्या चेंडूवरती इथे फलंदाज
रवी म्हात्रे इथे बाद होतो. धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा टीम कुमार इलेव्हन तुर्बे या संघाला फलंदाज रवी म्हात्रे याच्या माध्यमातून पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीम कुमार इलेव्हन तुर्बे या संघाने एक महत्वपूर्ण मॅच मध्ये धावा बनल्या त्या म्हणजे 56 आणि 57 धावसंख्येचं आव्हान इथे चेस करावं लागेल टीम साई सागर इलेव्हन युनायटेड ऐरोली या संघाला जरा सामना जिंकायचा असेल तर, कारण या संघातून जो संघ जिंकेल तो थेट या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर टीम चोळेगाव या संघाने स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय आणि या संघातून जो संघ जिंकेल तो थेट या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. कुठेतरी भूषण पाटील आज लवकर बाद झाल्यानंतर कुठेतरी टीम दडपणाखाली आला होता, पण त्या टीमला दडपणातून काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर नक्कीच रवी म्हात्रे आणि समीर या दोन फलंदाजांनी कुठेतरी समीर याला संधी देण्यात आली. समीरने देखील संधीचं सोनं केलं आणि रवी मात्र विचार केला तर पूर्णपणे आपल्या अनुभवाचा वापर या मॅच मध्ये त्याने केला. पहिल्या 3 षटकामध्ये कुठेतरी शांततेचं क्रिकेट रवी म्हात्रे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं होतं आणि तिसऱ्या षटकामध्ये षटकाराची हॅट्रिक पूर्ण करून संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याचमुळे कुठेतरी कुमार रेवण तुर्बे या संघाने पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावा बनल्या त्या म्हणजे 56 आणि 57 या धावसंख्येचं आव्हान असेल तर कुमार लेवन तुर्बे या संघाला सामना जिंकायचा असेल तर. आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं समालोचन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं. असंच आमचे घनसोली गावच्या आमचे मित्र आयुष पाटील यानंतरचं पुढचं समालोचन करतील. हॅलो. धन्यवाद सुहास. आपण पाहत आहात माननीय श्री संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रबर बॉल क्रिकेटची ही स्पर्धा. आजचा या स्पर्धेतील खरं तर दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील अंतिम टप्प्यात येऊन आपण पोहोचलेलो आहोत. अंतिम सामन्यामध्ये आजच्या दिवसातील पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना कुमार इलेव्हन तुर्बे संघाने धाव्या उभारल्या 4 षटकांमागे, त्या म्हणजे 56 आणि 57 धावसंख्येचं आव्हान उपस्थित केलं समोर साई सागर युनायटेड ऐरोली संघासमोर. आणि या दोन संघांमध्ये चाललेली ही लढत येऊन पोहोचलेली आहे दुसऱ्या डावामध्ये आवश्यकता असेल साई सागर युनायटेड ऐरोली संघाला 4 षटकांमागे 24 चेंडूंमागे 57 धावसंख्या उभारण्याची. दोन्ही संघ बलाढ्य रीतीने या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत कामगिरी करून आपले आव्हान टिकवून आहेत, परंतु ही नॉकआउट स्पर्धा आहे आणि ट्रायंग्युलर फेरीचं तिकीट मिळवण्याचा हा सामना आहे. कोणत्या संघाला तिकीट मिळेल? सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 57 धावसंख्येचं आव्हान कुमार इलेव्हन संघाने 5 षटकांमागे डिफेंड केलं होतं. त्यानंतर धारावे संघासारख्या एका बलाढ्य संघाला सुद्धा पराभूत करून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला होता. परंतु आताचा सामना इम्पॉर्टंट आहे. आताचा सामना महत्वाचा आहे. ट्रायंग्युलर फेरीचं तिकीट निश्चित करून जाईल हा सामना आणि ट्रायंग्युलर फेरीच्या दिशेने कोणता संघ वाटचाल करेल याचा निकाल लागेल या सामन्यातून. साई सागर युनायटेड ऐरोली की कुमार इलेव्हन तुर्बे, पाहूया या सामन्यामध्ये. आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ही स्पर्धा आपण पाहतात. एस एन ग्रुप बोनकोडे इलेव्हन बोनकोडे यांच्या अथक प्रयत्नांतून उभारण्यात आलेली ही स्पर्धा, आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहतात. तसेच या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण युट्यूबवर आपण जे पाहतात जीटीसी लाईव्हच्या टीमच्या माध्यमातून हे प्रक्षेपण आपल्याला दिसत आहे युट्यूबवर. चला, कुमार इलेव्हन संघाला विनंती असेल लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे. 4 षटकांचा हा सामना, आजच्या दिवसातील शेवटचा सामना, अखेरच्या 24 चेंडूंचा खेळ आपण बघू शकाल आजच्या दिवसातील. ट्रायंग्युलर फेरीमधला दुसरा संघ कोणता ठरेल? कालच्या सत्रामध्ये ट्रायंग्युलर फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला होता चोळेगाव संघ, आणि त्या संघासमवेत कोणता संघ ट्रायंग्युलर फेरीमध्ये प्रवेश करेल हे कळेल या शेवटच्या अंतिम 24 चेंडूंमागे. आजच्या दिवसातील अंतिम लढत, बिग फाईट आपण पाहतात. कुमार इलेव्हन तुर्बे विरुद्ध साई सागर युनायटेड ऐरोली. 57 धावसंख्येचं आव्हान आहे साई सागर युनायटेड ऐरोली समवेत, आणि हे आव्हान पार पाडण्यासाठी प्रथम गोलंदाजांची योजना केलेली आहे ते म्हणजे गोलंदाज
राकेश यांची. कर्णधार भूषण पाटील यांनी राकेश यांना गोलंदाजी मार्कवर इथे योजलेला आहे आणि सुरुवात जराशी चांगली केलेली आहे. गोलंदाजांनी फलंदाजांना काहीसं बीट केलं. गुड लेंथवर चेंडू होता, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता फलंदाजांचा, परंतु बीट करत असताना तेवढा चांगला संपर्क झाला नव्हता बॅट सोबत. पाहूया दुसरा चेंडू, राईट आर्म राऊंड द विकेट. दुसरा चेंडू खोलवर टप्प्याचा. आजच्या दिवसामध्ये बरेचसे चेंडू आपण आखूड टप्प्याचे पाहिले, बाउन्सर्स पाहिले, परंतु बराच काळ या चेंडूची अपेक्षा राहिली होती प्रेक्षकांना आणि राकेश यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करत असताना त्या चेंडूचं सुद्धा दर्शन दिलेलं आहे या सामन्यामध्ये. एकूण 2 चेंडूंमागे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 वर. 2 धावसंख्या मिळवल्या या चेंडूवर. वुडलेनचा चेंडू, चांगला चेंडू. फलंदाजांचे हात मोकळे करण्याची संधी मिळत नाहीये फलंदाजांना. जखडून ठेवलेल्या अजूनपर्यंत हाताळलेल्या या 3 चेंडूंमागे. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या गोलंदाजीने धारावी संघाला नमवलं त्या गोलंदाजीमध्ये राकेश यांची योजना जवळ-जवळ 3ऱ्या ते 4थ्या षटकापर्यंत करण्यात येत होती. परंतु सकाळच्या सत्रामध्ये यशस्वी ठरल्यानंतर त्यांचे आता काहीसं प्रमोशन केलेलं आहे. पहिल्या षटकाची जबाबदारी दिलेली आहे या सामन्यामध्ये कर्णधार भूषण पाटील यांनी. तर साईसागर युनायटेड ऐरोली संघाकडून आपण जे 2 सलामीवीर पाहत आहात. एकीकडे आहेत शशांक स्ट्रायकिंग एंडवर, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहत आहात सर्वेश यांना. सर्वेश यांच्या नावावर आजच्या दिवसातील एकमेव अर्धशतक आहे. आणि आता आवश्यकता आहे जवळ-जवळ 57 धावसंख्येची 4 षटकांमागे. या 4 षटकांमागून अजूनपर्यंत 3 चेंडू टाकून पूर्ण झालेले आहेत. 3 चेंडूंमागे 5 धावसंख्या पूर्ण केली होती फलंदाजांनी. त्याच दरम्यान एक धावसंख्या काढून स्ट्राईकमध्ये केलं जात आहे परिवर्तन. एक धाव काढून आता स्ट्राईकमध्ये परिवर्तन. सर्वेश येथील स्ट्राईकवर. अर्धशतकवीर या स्पर्धेतील नवी मुंबई क्रिकेटच्या इतिहासामध्ये आणखीन एक सोनेरी अक्षरांनी जोडलेलं नाव साईसागर ऐरोली संघाचे सर्वेश. यावेळेस फुलटॉस चेंडू आहे, वळवलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतील आणि झेल जरूर पूर्ण करतील, परंतु त्याआधी पंचांचा जो नो बॉलचा इशारा आला होता, जीवनदान प्राप्त करून दिलं सर्वेश यांना. नो +1 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या येतील. भीमर चेंडू हाताळला, खराब चेंडू हाताळला. समाचार घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता फलंदाजांनी, परंतु जे सरप्राईज लाभलं होतं फलंदाजांना त्या कारणाने तेवढा चांगला संपर्क, तेवढी चांगली पॉवर त्या फटक्याला प्रदान करता आली नाही. 2 धावसंख्या मिळाल्या या चेंडूवर आणि आता फ्री हिटचा चेंडू असेल. फलंदाजांकडे मुभा असेल मोठे फटके खेळण्याची, फलंदाजांकडे मुभा असेल ती म्हणजे बाद न होण्याची. पाहूया कशा प्रकारे या फ्री हिटचा सामना करतील. धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे 8. फ्री हिटचा सामना करतील शशांक. गोलंदाज राकेश, राईट आर्म राऊंड द विकेट. फ्री हिटचा चेंडू, शॉर्ट आर्म पुलचा फटका. फटका जरी शॉर्ट असला परंतु धावा देईल फुल. येतील 6 धावा. उंचच उंच लांबच लांब चेंडू गेला सीमारेषेबाहेर 6 धावेसाठी. या 6 धावेने धावसंख्या झपाट्याने मुसंडी मारत असताना जाऊन पोहोचलेली आहे 14 वर. सुरुवात जरूर चांगली केली होती, परंतु त्यानंतर जी लाईन लेंथ बिघडली, एका चेंडूवर लगावलेला षटकार आणि त्या षटकाराने पूर्ण समीकरण बदलवून टाकलं या षटकाचं. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फटका जरूर चांगला होता, परंतु पावसाळी मैदान असल्या कारणाने मैदानाच्या आतमध्येच तो चेंडू थांबला. तोपर्यंत फलंदाज चतुर, चालाक आणि या चपळतेने 2 धावसंख्या काढून केल्या पूर्ण. पहिल्या षटकाची समाप्ती. एकूण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साईसागर युनायटेड ऐरोली संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे बिनबाद 16. 57 धावसंख्येची आवश्यकता होती. 16 धावसंख्या उभारलेल्या आहेत. आता येणाऱ्या 18 चेंडूंमागे आवश्यकता असेल 41 धावसंख्येची. 18 चेंडू 41 धावसंख्येची आवश्यकता. एकीकडे आहेत कुमार 11 तुर्बे, दुसरीकडे आहेत साईसागर युनायटेड ऐरोली. आजच्या सत्रामध्ये, आजच्या या दिवसामध्ये दोनही संघांनी अप्रतिम असा खेळ केलेला आहे. बलाढ्य संघांना माघारी परतावलं आणि अशी कामगिरी करत असताना येऊन पोहोचलेले आहेत आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये एकमेकांसमोर. 18 चेंडू 41 धावसंख्येची आवश्यकता. आता कोणत्या गोलंदाजांची नेमणूक करण्यात येईल? गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज सन्मेश वाघमारे येथील गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये
चांगली धावसंख्या मिळवली फलंदाजांनी. एकूण धावसंख्या उभारून काढल्या 16 आणि आता दुसऱ्या षटकाची जबाबदारी कर्णधार भूषण पाटील यांनी सोपवलेली आहे संदेश वाघमारे या गोलंदाजांवर. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर एक मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑफ आणि एक पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना. दुसरं षटक, पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आले होते. फलंदाजांपासून दूर राहणारा चेंडू होता. फटका जरूर चांगला होता, परंतु मैदानाची काही साथ लाभली नाही. गॅप जरूर शोधली होती, परंतु चेंडू काही ट्रॅव्हल झाला नाही. 2 धावा मिळवल्या फलंदाजांनी. सर्वेश यांची आजच्या दिवसामध्ये चांगली इम्प्रेसिव्ह अशी फलंदाजी राहिलेली आहे. जे 2 सामने जिंकले साईसागर युनायटेड ऐरोली संघाने, त्या 2 सामन्यांमध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी राहिली होती सर्वेश यांची आणि आजच्या या तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा एक उल्लेखनीय प्रदर्शन करत असताना, चांगल्या चांगल्या फटक्यांचे प्रदर्शन करत असताना सर्वेश आपल्याला दिसत आहेत. पाहूया दुसरा चेंडू, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा सन्मेश वाघमारे. सकाळच्या सत्रामध्ये काही गोलंदाजी पाहायला मिळाली नव्हती, परंतु आता सन्मेश वाघमारे यांची योजना केलेली आहे गोलंदाजी मार्कवर भूषण पाटील यांनी. लेफ्ट हँड बॅट बॉलर, राईट हँडेड बॅट्समन, असा हा सामना, अशी ही लढत. आणि इथे मात्र पायावर वाकून ठोकलेला आहे फटका, परंतु इथे लँड होईल सरळ क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये. उंची जास्त होती, लांबी पडली कमी आणि क्षेत्ररक्षकांनी कोणतीही चूक केली नाही. पहिली सफलता प्राप्त झाली सन्मेश वाघमारे यांना. पहिली सफलता प्राप्त झाली कुमार 11 तुर्बे या संघाला. सर्वेश सारखा मोठा फलंदाज, सर्वेश सारखी मोठी सफलता प्राप्त झाली कुमार 11 तुर्बे संघाला 18 या धावसंख्येवर. सर्वेश यांची आजच्या दिवसातील आपण जर कामगिरी पाहिली तर आजच्या दिवसामध्ये 100 धावसंख्या पूर्ण करण्या फक्त 2 धावसंख्या अपुऱ्या पडल्या 100 धावसंख्या पूर्ण करण्यासाठी. 98 धावसंख्या उभारलेल्या आहेत अजूनपर्यंत या दिवसामध्ये. चांगली अशी कामगिरी, परंतु आता बाद झाले. बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजी मार्कवर आलेले आहेत प्रतीक. शरीरयष्टी मजबूत आहे. त्या मजबूत शरीरयष्टीचा फायदा घेऊन मोठे फटके खेळावे लागतील, परंतु सन्मेश यांच्या गोलंदाजीमध्ये वळण आहे आणि त्या वळणावर मात्र फलंदाजांना नेहमीच चकित करत असतात. त्याच दरम्यान एक चांगला क्षेत्ररक्षणाचा नमुना कुमार 11 तुर्बे, ज्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा या नवी मुंबई टेनिस क्रिकेटला उपलब्ध करून देत असतात, त्याचंच एक उदाहरण. असंच एक काही क्षेत्ररक्षण आपण पाहिलं मिड विकेटच्या रिजन मध्ये, डीप मध्ये. एकदा मिळवली फक्त फलंदाजांनी. एका धावसंख्येने आपलं वैयक्तिक खातं उघडलं जात आहे प्रतीक यांच्या माध्यमातून. एकूण 3 चेंडू टाकून पूर्ण धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 19. येणाऱ्या 15 चेंडूंमागे आवश्यकता आहे 38 धावसंख्येची. 15 चेंडू 38 धावसंख्येची आवश्यकता. शशांक यांना बीट केलेला आहे, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही त्या चेंडू पर्यंत. काहीशी धडपड. पावसाळी क्रिकेट हे चित्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतं पावसाळी क्रिकेटमध्ये. 3 धावसंख्या काढून पूर्ण केल्या फलंदाजांनी. तोपर्यंत 3 धावसंख्या मिळवल्या. महत्वाच्या असतात धावसंख्या. जेव्हा बॅट मधून तेवढा चांगला संपर्क होत नसतो, तेव्हा या रनिंग बिटवीन द विकेटच्या धावा, धावून काढलेल्या धावा फारच महत्वाच्या ठरून जातात. आव्हान मोठं आहे, समोर संघ मोठा आहे आणि एक एक धाव फार महत्वाची असेल. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या धावफलकावर 22. सन्मेश वाघमारे चांगली गोलंदाजी, 1 विकेट प्राप्त केली आणि फक्त हाताळलेल्या 4 चेंडूंमागे 6 धावसंख्या खर्च केल्या होत्या. परंतु हे समीकरण बदलत असताना, इकॉनॉमी बिघडवत असताना लगावलेला षटकार सरळ दिशेने फेकून दिला सीमारेषेबाहेर. प्रतीक यांची बॅटिंग. षटकाराने आता धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे 28 वर. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक.
यावेळेस बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये यष्टीरक्षकांच्या डोक्यावरून. एक धाव मिळाली. एका धावेने दुसऱ्या षटकाची झाली समाप्ती. एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर साई सागर युनायटेड ऐरोली संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 1 बाद 29 आणि आता येणाऱ्या 12 चेंडूंमागे आवश्यकता आहे ती म्हणजे 28 धावसंख्येची. आतापर्यंत आकारलेल्या 29 धावसंख्येमध्ये 14.50 ची सरासरी आकारली होती फलंदाजांनी. परंतु आता आवश्यकता आहे 14 धावसंख्येच्या सरासरीची. 28 धावसंख्येची आवश्यकता 2 षटकांमागे. 12 चेंडू 28 धावसंख्येची आवश्यकता. 2 षटके 14 धावसंख्येच्या सरासरीची आवश्यकता. आता मात्र स्वतः कर्णधार भूषण पाटील घेतील गोलंदाजीची जबाबदारी. सकाळच्या सत्रामधून जर आपण पाहिलं तर हेमंत पाटील यांची अनुपस्थिती त्यानंतर नमित पाटील यांची अनुपस्थिती जाणवत आहे आणि त्याचा मात्र काहीसा फटका बसू शकतो. 2 महत्वाचे गोलंदाज दुसऱ्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर धाराव्या संघासमोर गोलंदाजी करत असताना नमित पाटील यांनी षटक हाताळलं होतं अप्रतिम. परंतु आता भूषण पाटील स्वतः कर्णधार राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतील हाताळतील तिसरं षटक सांघिक. पाहूया 12 चेंडू 28 धावसंख्येची आवश्यकता. शशांक स्ट्राईकवर. सुरुवातीमध्ये काहीशी धडपड प्रेशर असतं या सामन्यांमध्ये परंतु प्रेशर कसं झेलावं प्रेशर मधून बाहेर कसं निघावं याचा चांगलाच अनुभव आहे भूषण पाटील यांना. ग्रामीण क्रिकेट झालं व्यावसायिक क्रिकेट झालं बराचसा अनुभव आपल्या सोबत घेऊन येतात. नवी मुंबईचा कोहिनूर अशी उपाधी या नवी मुंबई टेनिस क्रिकेटने भूषण पाटील यांना दिलेली आहे. पाहूया पहिला चेंडू वाईट जरूर होता परंतु पंच आपल्याला इशारा देतील की हा चेंडू असेल डेड बॉल. काहीशी अडचण तिथे उपलब्ध झाली होती फलंदाजांना त्या कारणाने पंचांकडे डेड बॉलची मागणी केली होती फलंदाजांनी. आता आवश्यकता आहे येणाऱ्या 12 चेंडूंमागे 27 धावसंख्येची. पहिला चेंडू वाईड हाताळला होता त्यानंतरचे 12 चेंडूंमागे 27 धावसंख्येची आवश्यकता. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न परंतु भूषण पाटील चांगलाच अनुभव आहे. चांगलीच युक्ती आपल्या गोलंदाजीने दाखवत असतात आणि जसं ओळखलं की फलंदाज आपल्या पदलालिकाचा वापर करणार आहेत तशीच लेंथ अजून मागे खेचली आणि पुढे आल्या असता त्यांना बाउन्सरचा सामना करावा लागला फलंदाजांना. एक धाव मिळाली फक्त. 11 चेंडून मागे आता आवश्यकता असेल 26 धावसंख्येची. सकाळपासून पावसाने जो जोर धरला होता तो मात्र आता काहीसा थांबलेला आहे. आता विश्रांती घेतलेली आहे पावसाने. पावसाळी क्रिकेटचे हे सामने रबर बॉल क्रिकेटचे हे सामने. पाहूया 11 चेंडू 26 धावा. इथे मात्र जोर कस लगावलेला फटका जसा बॅट मधून निघाला तसा 6 धावा आपल्या नावावर जोडून गेला हा चेंडू. येईल शशांक यांच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. विजयाच्या दिशेने वाटचाल चाललेली आहे आता मात्र साईसागर युनायटेड ऐरोली संघाची. एक षटकार लगावला त्यानंतर लागोपाठ दुसरा षटकार. क्षेत्र तेच निकाल सुद्धा तोच फलंदाज सुद्धा तेच. येईल लागोपाठचा दुसरा षटकार. दोन चेंडून मागे दोन खणखणीत असे षटकार लगावले आणि सामन्याचं चित्र मात्र इथे पूर्णपणे पालटवलेलं आहे. आपल्या संघाच्या बाजूने तो निकाल लागण्याच्या दृष्टीने चाललेली फटकेबाजी शशांक यांची. 2 चेंडूंवर 2 खणखणीत असे षटकार. आता आवश्यकता असेल येणाऱ्या 9 चेंडून मागे 14 धावसंख्येची. जिथे आवश्यकता होती 11 चेंडून मागे 26 धावसंख्येची तेच समीकरण बदलून येऊन पोहोचलेलं आहे 9 चेंडून मागे 14 धावसंख्येची. शशांक यांची जर आपण फलंदाजी पाहिली तर 9 चेंडून मागे 29 धावसंख्या वैयक्तिक उभारलेल्या आहेत. महत्वाच्या धावसंख्या महत्वाच्या सामन्यामध्ये एका बलाढ्य संघासमोर. इथे मात्र चांगला चेंडू होता डिप करणारा काहीसा वेगवान गतीचा भूषण पाटील यांचा चेंडू. 22 स्वरूपात एक धाव मिळेल. घोषित क्षेत्र गाठलं होतं चेंडूने. एक धाव ऍड केली जाईल. आता आवश्यकता असेल 8 चेंडू आणि 13 धावा. भूषण पाटील राऊंड द विकेटने काहीसे महागडे ठरत होते. आता मात्र येत आहेत ओव्हर द विकेटने. इथे सुद्धा चांगला चेंडू. फलंदाजांना मात्र इथे मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवण्यात आलं. एक धाव मिळाली. महत्वाची बाब असेल
तुर्भे संघासाठी, कारण शशांक ज्यांनी 2 चेंडूंवर 2 षटकार लगावले होते त्यांना स्ट्राईक पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पाहूया. इथे सुद्धा एक चांगला फटका, परंतु एक धाव काढून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्वतः कॉल दिला शशांक यांनी, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल. 2 धावसंख्या काढून पूर्ण आणि 2 धावसंख्येने झालेला आहे षटक पूर्ण. आता आवश्यकता असेल येणाऱ्या 6 चेंडूंमागे 10 धावसंख्येची. 6 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. सरासरीला अनुसरून फलंदाजी केली, सरासरीच्या वरच ठरणारी फलंदाजी केली आणि आता समीकरण येऊन ठेपलेलं आहे 6 चेंडू आणि 10 धावसंख्येच्या आवश्यकतेवर. कोणत्या गोलंदाजांकडे ही जबाबदारी सोपवली जाईल? सिनियर गोलंदाजांचा अभाव, सिनियर गोलंदाजांची कमतरता. 6 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. कुमार 11 तुर्बे की साईसागर युनायटेड ऐरोली, कोणत्या संघाच्या बाजूने या सामन्याचा निकाल लागेल? कोणता संघ ट्रायंग्युलर फेरीचं ते तिकीट आपल्या घरी घेऊन जाईल? येणारे 6 चेंडू निश्चित करतील. शेवटचे 6 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. राहुल आलेले आहेत शेवटच्या षटकाची जबाबदारी घेत असताना. 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल. कालच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर शेवटचा सामना होता, 6 चेंडूंमागे 12 धावसंख्येची आवश्यकता होती, परंतु त्या धावसंख्या काढण्यापासून रोखलं चोळेगाव संघाने आणि प्रवेश केला ट्रायंग्युलर फेरीमध्ये. तीच कामगिरीची पुनरावृत्ती होईल का या सामन्यामध्ये? पाहूया. आता आवश्यकता असेल 5 चेंडूंमागे 9 धावसंख्येची. राहुल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्रिएट करत असताना पाठवलेला आहे चेंडू सीमारेषेबाहेर. शशांक यांनी जो फॉर्म सुरुवातीला पकडला होता अजूनपर्यंत थांबत नाही आहेत, कारण स्वतःच्या संघाला त्या ट्रायंग्युलर फेरीमध्ये बघायचे आहे, ती ट्रॉफी आपल्या घरी न्यायची आहे आणि त्या दिशेने चाललेली वाटचाल. लगावलेला आहे खणखणीत असा षटकार. 4 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता आणि हा फटका, हा षटकार ट्रायंग्युलर फेरीचं तिकीट निश्चित करून जाईल. चोळेगाव संघासमवेत ट्रायंग्युलर फेरीमध्ये दुसरा संघ